नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया रव्याची स्टफ इडली. हे पहा, एक वाटी रवा घेतला आहे, 2 बटाटे घेतले उकडून आणि ते किशणीवर किसून घेतले आहे. 1 वाटी मटार घेतले, ते पण उकडून घेतले आहे आणि ते मॅशरने मॅश करून घेतले आहे. 1 वाटी दही घेतलं आहे, 1 इनोचं पाकिट, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ, कढीपत्त्याची बारीक पाने चिरून, आलं लसूण मिरचीचं वाटण घेतलं आहे 1 चमचा, पाव चमचा मोहरी घेतले, पाव चमचा जिरं घेतलं आहे, मूठभर कोथिंबीर आणि 1 कांदा बारीक चिरून. हे पहा, भांड्यामध्ये रवा आणि दही घालून घेऊया आणि मीठ 1 चमचा घेतला आहे, अर्ध घालून घेऊया आणि थोडंसं पाणी आणि एकदम बारीक वाटून घेऊया. हे पहा, बारीक वाटून झालं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं. त्यामुळे इडली आपली खूप मऊ लुसलुशीत होतात. तेल घालून घेतलं आहे, बटाट्याची भाजी आणि वाटाण्याची भाजी करून घेऊया. जिरं मोहरी घालून घेऊया. गॅस फास्ट करायचा. तेल छानपैकी गरम झालं आहे, कडकडीत गरम करायचं आणि कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहे. पानं त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीचं पेस्ट घेतली 1 चमचा आणि कांदा घालून घेऊया आणि तो पण एकजीव करून घेऊया. ही स्टफ इडली खूप छान होते, मस्त होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी खूप छान आहे उपाय हा. मुलं पण आवडीने खातात. हे पहा, चणे घालून घेऊया. शिजून घेतले आहे ते मॅशरने मॅश करून घ्यायचे आणि बटाटा उकडलेला तो पण घालून घ्यायचा आणि एकजीव करून घ्यायचा छानपैकी. हे पहा, आता कोथिंबीर घालून घेऊया. आपली भाजी तयार झाली आहे. हे पहा, हाताला थोडं तेल लावून घेऊया आणि भाजी आपण केली आहे ना तशी गोळे लांबड असे करून घ्यायचे. आपण ग्लासमध्ये करणार आहोत इडली. सर्वांजवळ असं इडलीचं भांडं नसतं, त्यांनी असं ग्लासमध्ये करून बघा, खूप छान होतात. मग अशी आपण रवा दही वाटून घेतलं आहे ना, ते आता घालून घेऊया, काढून घेऊया एका भांड्यात. आरामात काढून घ्यायचं. हे पहा, खूप छान होतात इडली. तुम्ही पण नक्की करून पहा. इनोचं पाकिट घालून घ्यायचं आणि थोडंसं चमचाभर पाणी घालून घ्यायचं. ते छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एकदम हात असा फास्ट करायचा, चालवायचा, एकजीव करून घ्यायचं. आणि आता ग्लासला मी तेल लावलं आहे, ग्लासमध्ये घालून घ्यायचं. 4 चमचे घालून घेतले आहेत. त्याच्यामध्ये तो भाजीचा गोळा घालून घ्यायचा. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही करा माझ्या पद्धतीने. खूप छान होतात ही इडली, मऊ लुसलुशीत कापसासारखी होतात. हे पहा, मी व्हिडिओमध्ये सांगते तसे करा तुम्ही. तांदूळ डाळ भिजवायची गरज नाही, असं करा माझ्या पद्धतीने. हे पहा, 2 ग्लास भरून झाले आहेत. आता इडलीच्या भांड्यात मी 1 ग्लास पाणी ठेवलं होतं, ते गरम झालं आहे छानपैकी. आता मी
दोन्ही ग्लास भरून घेतले आहे ना ते घालून घेते. हे पहा 20 मिनटं झाकण मारून ठेवते. हे पहा 20 मिनटं झाली आहे. वाव मस्त बघा टम्म अशी फुगून वरती आली आहे इडली ग्लासमधली. हे पहा छानपैकी शिजली आहे. गरम गरम काढायची नाही, थंड करायची 10-15 मिनटं आणि नंतर काढून घ्यायची. आपणच येतात पहा मस्त छानपैकी दिसत आहे. मस्त आली आहे ग्लासमधली इडली. ही पहा स्टब इडली आपली खूप छान दिसत आहे. पहा आतमध्ये आपण भाजी बनवून घेतली होती ना, खूप छान दिसत आहे. ही पहा तुम्हाला दाखवते. ही पहा खूप छान झाली आहे इडली. स्टब इडली खूप छान दिसत आहे. मस्तच झाली आहे. एक तुम्हाला तोडून दाखवते. पहा मस्त सुंदरच, खायला पण खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.